आपल्याप्रमाणे. सभापती महोदय, हा प्रश्न दूषित पाण्याचं जे हे झालं होतं त्या संदर्भामध्ये आहे आणि आपण आपल्या उत्तरात देखील ते सगळं मान्य केलंय. त्यांना तुम्ही दंड सुद्धा ठोठावला आणि तो वसूल सुद्धा केला. म्हणजे एप्रिलमध्ये 2026 मध्ये हे सगळं निदर्शनास आलं, तक्रारी निदर्शनास आल्याने आज आपण याच्यामध्ये आहोत. जून संपत आला, इतक्या लवकर तुम्ही त्याच्यावर कारवाई केली त्याबद्दल तुमचं खरं तर अभिनंदनास पात्र आहात. परंतु ते करत असताना तुम्हाला हे जेव्हा लक्षात आलेलं आहे की अशा पद्धतीचा अदूषित पाणी पुरवठा झालेला आहे, पण त्या लोकांना, त्या 25,000 लोकांना बिलं तर तुम्ही पाठवली, त्यांच्याकडनं तर वसूल केले, म्हणजे सरकार डबल पैसे वसूल करते असा याचा अर्थ निघत नाही का? आणि म्हणून माझा एक पहिला स्पेसिफिक प्रश्न असा राहील, ज्यांना अशा त्या काळात ज्या याच्यामध्ये, कारण खाली तुम्ही प्रोसेस सांगितले की एखाद्या ठिकाणी तो परिसर आयसोलेट केला जातो, नंतर त्याची हे केली जाते, ती एसओपी आहे आणि त्या एसओपी प्रमाणे तुम्ही केलं आणि त्याच्याला त्याला दंड लावला, याचा अर्थ त्याची चुकी होती. पण त्या काळात जो पाणी पुरवठा झाला त्या काळामध्ये यांना जी देयक देण्यात आली 25,000 लोकांना, त्यांना भुर्दंड का? तर तो त्याच्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे, त्यांना तो परत मिळणार आहे का? आणि नंबर 2 की अशा पद्धतीने ह्या ज्या काही कंपन्याज आहेत, कारण ही एक विशिष्ट कंपनी आहे OCW, या कंपनीच्या बाबतीमध्ये इतर सुद्धा ठिकाणी त्यांचं थोडंसं हे जर तपासून पाहिलं आपण, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, तर ह्या अशा पद्धतीने त्यांच्यावर अनेक प्रकारे त्यांनी असे गुन्हे केलेले आहेत. गुन्हा मुद्दा बोलतोय कारण गुन्हाचा आहे तो. एवढ्या नागरिकांमध्ये कुणाचा जर जीव गेला असता दूषित पाण्याच्या पिल्यामुळे, तर त्याला जबाबदार कोण? आम्ही आता सकाळपासून उत्तर ऐकतोय, तपासून बघू, हे बघू. तुमच्याकडनं ते अपेक्षित नाही आणि म्हणून या 25,000 लोकांना त्या काळामध्ये जो त्यांना बिल आलं आणि त्यांना जो भुर्दंड पडला तो आपण त्यांना परत करणार का? नंबर 2, या कंपनीची सगळी ही जी आहे तपासणी करून ही कंपनी अनेक ठिकाणी जी त्यांची जी कंत्राटं आहेत त्या बाबतीमध्ये आपण पुनर्विचार करणार का? मंत्री. सन्मान्य सदस्य भाई जगताप साहेबांनी नागपूरच्या दूषित पाण्याच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी मांडलाय, त्याच्यामध्ये धंतोली, लक्ष्मीनगर, धरमपेठ, नेहरू नगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, आशीनगर आणि मंगलवारी परिसर या भागामध्ये हे पाणी कंपनीमुळे दूषित झालेलं होतं. आणि हे पाणी दूषित झाल्यानंतर काही लोकांना त्रास देखील झालेला होता, ही वस्तुस्थिती काय नाकारता येणार नाही. परंतु भाई, आपण जशी मागणी केली तशा पद्धतीनं चुकीची देयकं जी पाठवलेली होती ती त्याच्यामध्ये करेक्शन करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये देखील अजून काही शंका असेल की ज्यांच्या घरामध्ये दूषित पाणीच गेलेलं आहे आणि त्याचं देयक जादा म्हणून परत जर गेलेलं असेल तर त्याचं देखील पुन्हा एकदा रिसर्वे केला जाईल आणि त्या लोकांना कुठेही अन्यायाला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीची भूमिका आपण घेऊ. परंतु सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे त्याच्यामध्ये आपण जे सांगितलं की पाईपलाईन बंद करणं, हे करणं, हा भाग वेगळा राहिला. परंतु पर्यावरण विभागाला आजच कळवलं जाईल की कंपनीच्या बाबतीमधनं असं जर दूषित पाणी वारंवार त्या परिसरामध्ये येणार असेल तर त्याचा बंदोबस्त पर्यावरण विभागाने केला पाहिजे. तसं MPCBला कळवलं जाईल आणि MPCBला कळवून कंपनी सारखीच जर ऐकत नसेल तर MPCBला या देखील सूचना करू की त्याच्यावर कारवाई करा. सभापती महोदय, हा नागपूरचा प्रश्न आहे. नागपूर महानगरपालिकेने 24/7 योजना सुरू केली त्यावेळेस मी नगरसेवक होतो नागपूर महानगरपालिकेत आणि त्यावेळेस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये ही योजना येणार होती 2009 मध्ये. त्याच वेळेस सगळ्यात पहिला विरोध करणारा मीच होतो आणि मी त्यावेळेस आवर्जून सांगितलं होतं त्या महानगरपालिकेच्या सभागृहात की ही योजना फेल होणार आहे, ही योजना यशस्वी होणं शक्यच नाही आहे. आणि आज मला वाटतं 10-15 वर्षानंतर परत हे सत्य लक्षात आलं. PPP तत्वावर 24/7 नागपूर महानगरपालिकेने ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस नागपूर शहराच्या नागरिकांना मोठे मोठे स्वप्न दाखवण्यात आले होते की या योजनेमुळे दूषित पाणी येणार नाही, 24/7 तुम्हाला पाणी पुरवठा मिळणार, टँकर मुक्त नागपूर शहर होणार किंवा या प्रकारे अनेक त्यावेळेसच्या घोषणा त्यावेळेस करण्यात आले होते आणि या योजनेचा वाहवाही करण्यात आली होती. पण मी तुम्हाला सांगतो की यापैकी कोणतीही गोष्ट या योजनेच्या माध्यमातून झाली नाही.
24/7 आज फक्त 70% भागामध्ये, नागपूर शहराच्या 70% भागामध्ये ही योजना लागू झालेली आहे किंवा काम तिथे झालेलं आहे. 30% भाग आतापर्यंत अपूर्ण आहे. आताही 50% भागात ज्या उन्हाळ्याच्या वेळेस अखंडित पाणी पुरवठा होतो आणि दूषित पाणीच्या याच्यात असं आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी येतो. पाऊस ज्यावेळेस पहिल्यांदा पाऊस पडतो, म्हणजे आताचा हा जो सीझन आहे, आज नागपूरच्या 90% लोकांच्या घरामध्ये दूषित पाणी येत आहे. हा माझा अभ्यासपूर्वक, कारण माझं घर सुद्धा नागपूरला आहे. प्रश्न आणि माझं याच्यामध्ये एक प्रश्न याच्यासाठी आहे, कारण हे रद्द करण्याच्या संदर्भातला माझा प्रश्न आहे. प्रश्न काही दिवसाआधी नितीनजी गडकरी साहेबांनी स्वतः ही योजना बोगस असल्याचं त्यांनी जाहीररीत्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आणि त्यांनी नागपूरच्या जनतेची माफी सुद्धा मागितली की ही योजना चुकीची योजना माझ्या माध्यमातून त्यावेळेस लागू करण्यात आली होती. आणि माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ही जी योजना आहे, ज्या प्रकारे या योजनेमध्ये टेंडर कंडिशन्स मध्ये ज्या प्रकारे स्वप्न दाखवण्यात आले होते, ते पूर्णही त्याची आतापर्यंत पूर्तता झालेली नाही आहे, 10 वर्ष होऊन सुद्धा. तर माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण ही योजनेची चौकशी करून ही योजना रद्द करणार काय, आणि नागपूर शहराला अखंडित पाणी पुरवठा 24/7 आपण देणार काय, किंवा शुद्ध पाणी आपण जे स्वप्न दाखवले होते ते आपण पूर्ण करणार काय? सन्माननीय सभापती महोदय, ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं प्रत्यक्ष पाणी पुरवठा 24/7 झाला पाहिजे होता. अशा पद्धतीची प्रणयची 100% त्याच्यामध्ये कंडिशन होती आणि विविध कंडिशन होत्या. आता ही रद्द करायची की नाही करायची हे थेट आपण या ठिकाणी सांगू शकत नाही, परंतु ह्या ज्या काही त्याला नियम म्हणजे अटी आणि शर्ती घालून दिलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी त्यांनी का केली नाही याची मात्र आपण चौकशी करू शकतो. आणि याच्यातनं जे आश्वासन दिलेलं होतं की 24/7 पाणी पुरवठा होईल ते कसं देता येईल यासाठी महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. कारण जरी ऑरेंज सिटी, एक सेकंड माझं होते ना, नाही बोलू द्या, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. मंत्री महोदयांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. आमदारांची समिती या पूर्ण योजना कशी चालत आहे आणि खरं लोकांना दूषित शुद्ध पाणी आपूर्ती होत आहे का, 24/7 ही योजना आहे का, ही योजना तर एक आमदारांची एक 5-7 लोक आमदारांची एक समिती आपण नेमणार का, हाही माझा एक प्रश्न होता. म्हणून मी नाही, याच्यामध्ये सूचना अतिशय फुके साहेबांची चांगली आहे की नागपूर शहराच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या आमदारांची समिती त्याच्यामध्ये करण्यात येईल. तो काय इश्यू शासनासमोर समिती करायची नाही किंवा 24/7 पाणी द्यायचं नाही अशातला भाग नाही. परंतु याच्यामध्ये सगळ्यात अंतिम निर्णय कोणाचा आहे, जरी ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी जरी असली तर याच्याबद्दल सगळे निर्णय भाई घेण्याचे अधिकार हे महानगरपालिकेला आहेत. त्यांनी जर चांगलं काम केलं नाही त्याला टर्मिनेट करण्याचे अधिकार आहेत, त्यांनी चांगलं काम केलं त्यांचा जाहीर सत्कार करण्याचे अधिकार आहेत. त्याच्यामुळं प्रशासक जोपर्यंत होता तोपर्यंत या सगळ्या गोष्टी ठीक होत्या. परंतु आता नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील लोकप्रतिनिधी आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, तर त्यांनी जनरल बॉडीमध्ये नाही केलं ना, सांगितलं ना मी. डिस्टर्ब नका करू. बोला बोला बोला. नाही, मंत्री महोदय. समितीचा मी प्रश्नच आहे, पण हे सगळे अधिकार जे आहेत जरी आपण समिती केली तरी ते समितीला अधिकार मिळणार नाहीत, ते सगळे जनरल बॉडीला अधिकार आहेत. त्याच्यामुळे जनरल बॉडीनं योग्य तो निर्णय या पाणी पुरवठ्याच्या बाबतीतला घ्यावा. प्रश्न क्रमांक 5, 9621. क्रमांक